यावेळी साई चरित्रावर आधारित भक्तिगीते देखील सादर करण्यात आली। या संदर्भात काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले। जय साई श्री साई। माझं नाव साई भक्त अमित मारुती कांबळे। आज आम्ही आमच्या येथे साई कॉलनी रहिवासी सेवा मित्र मंडळाच्या वतीने साई भंडारा आयोजित केला आहे। 2019 साली हा आयोजित केलेला साई भंडारा आणि आम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे लाडके नेते माननीय श्री राज्यमंत्री विजयकुमारजी चौगुले साहेब यांच्या मार्गदर्शनाने व त्याचप्रमाणे आमचे लाडके समाजसेवक दादा संजयदा परशुराम भोसले साहेब यांच्या समन्वयाने आम्ही दरवर्षी हा साई भंडारा आयोजित करतो व त्याचप्रमाणे या साई भंडारामध्ये सर्व साई भक्त त्याचप्रमाणे जे कोणी इथे ज्यांना मनापासून इच्छा असते की साईदानासाठी आपण अन्नदान करावं त्यांच्या रूपाने सुद्धा आम्ही लोक ते अन्नदान करून व त्याचप्रमाणे त्या लोकांना इथे या निमित्ताने महाप्रसाद देऊन साईबाबांचा काही ना काही कुठे ना कुठेतरी आशीर्वाद देण्याचा प्रयत्न करतो। आणि आज आपण ही गर्दी पाहत आहात, या गर्दीचाच एक उल्लेख आहे की आपण कुठेही जाऊ तिथे फक्त एकच काम केलं पाहिजे, ते म्हणजे दान, आणि अन्नदानापेक्षा शेषदान कोणतेही नाही। या साई भंडाराच्या निमित्ताने आम्ही सर्वांना फक्त एकच मेसेज देऊ इच्छित आहोत की सर्वांनी एकोप्याने आणि एकजुटीने राहायला हवं। हेच आम्हास अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री महाराजांनी साईबाबांनी सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याच पावलावर चालत आहोत। आमचे दादा संजयदा परशुराम भोसले आम्हास नेहमी मार्गदर्शन करून आम्हास त्याच मार्गपथावर आम्हाला चालण्यास सांगत असतात आणि आम्ही त्यांचा मार्गक्रम करून नेहमी हे कार्यक्रम करत राहू।